जर तुम्ही चुकूनही पाप केले असेल तर पापमोचनी एकादशीला हे 5 कामे करावेत. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात चुकूनही पाप केलेले असेल तर पापमोचनी एकादशीला तुळशीची पूजा करावी आणि संध्याकाळी गाईच्या तुपाने 4 मुखी दिवा लावा. तसेच भगवान विष्णूच्या सहस्रनामांचा जप करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यात भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या घरात सुख आणि समृद्धी वाढेल. हे व्रत व्यक्तीला जाणून-बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती देते. भूतकाळातील पापांपासूनही मुक्ती मिळते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जो कोणी हा व्रत पाळतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि शेवटी त्याला मोक्ष मिळतो. ह्या एकादशीचे व्रत पाळल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते आणि प्रत्येक प्रयत्नात यश मिळते. असे मानले जाते की विहित विधीनुसार एकादशीचे व्रत केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. तर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे. तर शमी फुले रोग आणि आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी पापमोचनी एकादशीला नीलकंठेश्वर महादेवाचे स्मरण करताना शिवलिंगाला शमी फुले अर्पण करावीत. ही प्रथा असाध्य रोग आणि कुंडलीतील दोष दूर करते. बिल्वपान आणि मध आरोग्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना बिल्वपानावर थोडे मध लावावे आणि ते महादेवाला अर्पण करावे. शास्त्रानुसार मध आणि बिल्वपानाचे हे मिश्रण भक्तांच्या सर्व पापांचा नाश करते आणि चांगले आरोग्य प्रदान करते. तांदूळ आणि काळे तीळ. तर शनी दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी जर तुम्हाला शनीची साडेसाती किंवा दह्याचा त्रास असेल तर ह्या दिवशी कच्चे तांदूळ काळ्या तिळात मिसळून शिवलिंगाला अर्पण करावी. पूजा केल्यानंतर तीळ मिश्रित तांदळाचे दाणे गरजू व्यक्तीला दान केल्याने शनिदेवाचे दुःख कमी होते. शुद्ध गाईचे तूप. संकटांचा नाश होतो. तर शुद्ध गाईच्या तुपाने शिवलिंगाचा अभिषेक करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. हा उपाय घरातील नकारात्मकता दूर करतोच पण जीवनातील अनपेक्षित संकटांपासून देखील संरक्षण करतो. महामृत्युंजयाचा प्रभाव. पूजेच्या शेवटी शिवलिंगासमोर बसून महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. एकादशीची ऊर्जा आणि ह्या मंत्राचा प्रभाव एकत्रितपणे जीवनातील सर्वात मोठ्या संकटांना देखील टाळण्याची शक्ती देतो. तर पापमोचनी एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावे आणि 7 प्रदक्षिणा कराव्यात. पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा करताना तुमची इच्छा लक्षात ठेवावी. असे केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचेही आशीर्वाद मिळतात. तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि संपत्ती आणि समृद्धी वाढते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने वास्तुदोषही नष्ट होतो. सुपारीच्या पानावर एक मंत्र लिहून तो अर्पण करावा. जर आर्थिक अडचणी तुम्हाला त्रास देत असतील तर ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंची पूजा करावी. सुपारीच्या पानावर लाल चंदनाच्या पेस्टने ओम विष्णवे नमः लिहावे आणि ते भगवंताचे चरणी अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळावे आणि ते तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे. ह्या उपायाने पैशाचा प्रवाह वाढतो, खर्च नियंत्रित होतो आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते. हा उपाय नियमितपणे केल्याने कायमस्वरूपी फायदे मिळतात. तुळशीची पूजा करून वैवाहिक सुख मिळवा. तर तुमच्या वैवाहिक जीवनात त्रास, कलह किंवा तणाव असेल तर पापमोचनी एकादशीला तुळशीची विशेष पूजा करावी. तुळशीला स्नान घालावेत आणि तिच्या सौभाग्याच्या वस्तू कुंकू, चंदन, फुले, हळद आणि तांदळाचे दाणे अर्पण करावे. देवी लक्ष्मी आणि तुळशीची एकत्र पूजा करावी. ओम तुळसे नमः हा मंत्र जप करावा. ह्या पूजेमुळे नातेसंबंधामध्ये प्रेम वाढते, संघर्ष दूर होतात आणि वैवाहिक आनंद मिळतो. तुळशीची सेवा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. सुखी वैवाहिक जीवनासाठी जर तुम्हाला
तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या नात्यात चांगले सुसंवाद निर्माण करायचे असेल तर एकादशीच्या दिवशी एका भांड्यात पाणी घालावेत. त्यात थोडीशी हळद घाला आणि त्यात एक नाणे ठेवा. वाहत्या पाण्यात ओतण्यापूर्वी ते स्वतःवर 7 वेळा उतरवून घ्यावेत. या दिवशी तुळशीच्या झाडाभोवती एक पवित्र धागा बांधावा आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी. असे केल्याने सुखी वैवाहिक जीवन सुनिश्चित होते. आर्थिक अडचणी दूर होतील. तर जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर पापकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला कच्चा तांदूळ अर्पण करावा. जीवनात सुख आणि शांतीसाठी भगवान शिवांची प्रार्थना करावी. धार्मिक श्रद्धेनुसार शिवलिंगाला कच्चा तांदूळ अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आर्थिक अडचणी दूर होतात. तुम्हाला इच्छित वर मिळेल. तर शिवलिंगाला तूप अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. एकादशीला महादेवाला तुपाने अभिषेक केल्याने इच्छित वर मिळतो आणि जीवनात यश मिळते असे मानले जाते. तुम्हाला जीवनात सर्व सुख मिळेल. जीवनात सर्व सुख मिळवण्यासाठी पापकुश एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावे. असे मानले जाते की ह्या उपायाने व्यक्तीला जीवनातील सर्व सुखे मिळतात आणि भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात. पापमोचनी एकादशीला शिवलिंगावर हे उपाय करावेत. तर आरोग्य प्राप्तीसाठी मध व बेलपत्र. शिवलिंगावर जल अर्पण करताना बेलपत्राला थोडे मध लावून महादेवाला अर्पण करावे. रोग आणि दोष मुक्तीसाठी शमीची फुले. नीलकंठेश्वर महादेवाचे स्मरण करत शिवलिंगाला शमीचे फुलं अर्पण करावीत. ह्यामुळे शरीरातील असाध्य रोग आणि कुंडलीतील दोष दूर होतात. शनी दोष आणि कष्टामधून मुक्ती. तर कच्चे तांदूळ व काळे तीळ. कच्चे तांदूळ आणि काळे तीळ मिश्रित करून शिवलिंगावर अभिषेक करावा. पूजा झाल्यानंतर हे तांदूळ गरजूंना दान करावेत. संकट नाशासाठी गाईचे तूप. गाईच्या शुद्ध तुपाने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि अकस्मात येणाऱ्या संकटापासून रक्षा होते. तर विशेष नियम. या दिवशी शिवलिंगावर केतकीची फुले, तुळस, सिंदूर आणि हळद अर्पण करू नये. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.